नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज ग्लोबल क्यूज चांगले होते. US मध्ये काल इन्फ्लेशन कमी आलं अपेक्षेपेक्षा 2.7. आपल्या इथं तर 8 वर्षाच्या लोला इन्फ्लेशन आलेलं आणि काल मी व्हिडिओमध्ये म्हटलं की इन्फ्लेशन चांगलं आलं आहे आपल्या इथे भारतामध्ये, तर मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे. एखादी रिलीफ रॅली किंवा एखादं पॉझिटिव्ह ट्रेडिंग सेशन आपल्याला बघायला मिळू शकतो. पण US मार्केटचाही डेटा इम्पॉर्टंट आहे. USचे इन्फ्लेशन आकडेसुद्धा इम्पॉर्टंट आहेत. त्यावर आपलं मार्केटची आणि US मार्केटची चाल ठरेल. USचे पण डेटा जे आहेत ते अपेक्षेपेक्षा थोडेसे कमी आले. 2.8 ऐवजी 2.7 आलं. त्यामुळे US मार्केटमध्ये एक पॉसिबल रेट कटची होप्स वाढली, जी मी काही व्हिडिओमध्ये म्हणलं की व्याजदर कट होण्याचे चान्सेस आहेत US मध्ये जर इन्फ्लेशन कमी आलं तर. पण मायनरमध्ये आलं, इतकी काही मोठ्या शक्यता नाही. पण US मार्केटनं चांगलं पॉझिटिव्हली घेतलं आणि जवळपास 480 पॉईंट डाव जोन्स पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झालं. आणि त्यामुळे ग्लोबल मार्केट्समध्ये एक पॉझिटिव्ह होप्स रेट कटला घेऊन व्याजदरला घेऊन आली आणि ग्लोबल मार्केटच चांगले पॉझिटिव्हवर गेले. परिणामी आपणसुद्धा चांगलं पॉझिटिव्हमध्ये ओपन झालो आणि क्लोजसुद्धा चांगला पॉझिटिव्ह दिला. फारशी मार्केटमध्ये मुवमेंट बघायला मिळालं नाही. ऑलमोस्ट निफ्टी जे आहे ते ओपनिंगलाच 24,600च्या आसपास गेले आणि ऑलमोस्ट निफ्टी जे आहे ते 24,550 आणि 600 या 50 पॉईंटच्या रेंजमध्ये एंटायर दिवसभर ट्रेड करत राहिलं. क्लोजिंग चांगलं दिलं 24,600च्या वर, जे चांगली गोष्ट आहे. बँक निफ्टी म्हणावं तशी आउटपरफॉर्म नाही झाली. 8 वर्षाच्या लोला इन्फ्लेशन आहे. व्याजदर भारतामध्ये कट होण्याचे चान्सेस आहेत. बँकांना ते प्रॉफिटेबिलिटीला चांगलं ठरेल. पण बँक्समध्ये काय अजून कवरिंग आलेलं नाही आहे म्हणावं तितपत. 150 पॉईंट बँक निफ्टी तेजीमध्ये राहिली. फक्त 55,200च्या आसपास बँक निफ्टीनं क्लोज दिलं. तर मग फारसं बँक निफ्टीमध्ये चेअरअप बघायला मिळालं नाही. पण निफ्टीमध्ये बऱ्यापैकी पॉझिटिव्ह मोमेंटम 24,600च्या वरती बंद दिला. एक लोअर इन्फ्लेशनच्या होप्समुळं ग्लोबल मार्केट्सला राहिलेली, त्या अनुषंगानं आपल्या मार्केटमध्ये आज एक पॉझिटिव्ह सेशन राहिला. FIची विक्री कंटिन्यू. FIची काल जवळपास 375 करोडची विक्री केली. 3,375. DISने 3,525 करोडची खरेदी केली. त्यामुळं ओव्हरऑल FIची विक्री सुरू आहे. आजही निश्चित FIची विक्रीची आकडे आले असतील असं वाटते. थोडंसं विक्री जो स्लाइटली कमी झाला आहे, पण अजूनही विक्री थांबणं गरजेचं आहे. तर मार्केटला आपणाला रॅली येईल. भलेही FIने बाईंग नाही केलं, विक्री जरी थांबवली तरी आपल्या मार्केटला रॅली येऊ शकते. त्यामुळे होप्स आहेत की US मध्ये जर व्याजदर कटच्या होप्स वाढल्या तर FIची विक्री भविष्यामध्ये येणाऱ्या नजीकच्या भविष्यामध्ये थांबवू शकते. टेक्निकली बोलायचं झालं तर उद्या वीकली एक्सपायरी आहे. शुक्रवारी सुट्टी आहे 15 ऑगस्टची. त्यामुळे मला वाटतं मार्केट उद्या थोडंसं एक डिसायसिव्ह मूव येऊ शकतं. कदाचित वीकली एक्सपायरीमुळे एखादी शॉर्ट कवरिंग येऊ शकते. अदरवाईज प्रॉफिट बुकिंग पण येऊ शकतं, सांगू शकत नाही. टेक्निकली बोलायचं जर निफ्टी 24,600 पिवट पॉईंट आहे. 24,600च्या वर मेंटेन आहे. तोपर्यंत 24,700 आणि त्याच्यावर 24,800 850पर्यंत निफ्टी जाऊ शकतं. 24,700च्या वर गेलं तर शॉर्ट कवरिंग जोरात येईल, जी निफ्टीला 24,800 850पर्यंत घेऊन जाईल. 24,600च्या वर एक साहजिक 24,700पर्यंतची जागा निफ्टीला आहे. 24,600च्या खाली आलं तर 24,500पर्यंत निफ्टी खाली येऊ शकतो, थोडासा वीक होऊ शकतो. बँक निफ्टीमध्येही बोलायचं झालं तर 55,000 सपोर्ट आहे बँक निफ्टीला. आजही तो 55,000 इंटॅक्ट राहिला. 55,000च्या वर आहे तो, पण 55,500 पहिला रेजिस्टन्स. त्याच्यावर 55,700पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतं. बघणं गरजेचं आहे की आज बँक निफ्टीनं रॅली दिली नाही तर कदाचित उद्या देते का. बँक निफ्टीसाठी 55,000च्या वरती आहे तो, पण 55,500 फर्स्ट टार्गेट. त्याच्यानंतर 55,700पर्यंत बँक निफ्टी जाण्याचे चान्सेस आहेत. तर या अनुषंगाने निफ्टी बँक निफ्टीमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 1,560 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,150 शेअर्स पडलेले आहेत. निफ्टीमध्ये 36 शेअर्स वाढले, त्या बाजूला 14 शेअर्समध्ये पडझड वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे. सेक्टर इंडिसाइजेसमध्ये आज बऱ्यापैकी सगळे सेक्टर्स पॉझिटिव्ह आहेत. त्याला लीड केले आज फार्मा, ऑटो, मेटल. त्याच्या पोटोपोट बँक्स, IT आणि रिअल इस्टेटनं लीड केले. बाकी सेक्टर सगळे जे आहेत ते फ्लॅट बंद झाले आहेत. कोणत्या सेक्टरमध्ये फारशी पडझड नाही आहे. ग्लोबल मार्केट हे पॉझिटिव्ह आहे. मगाशी म्हटलं तसं युरोपियन मार्केट जे आहे ते 0.5% पॉझिटिव्ह आहे. डाऊ फ्युचर्ससुद्धा 130 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे ग्लोबल मार्केट अजूनही पॉझिटिव्हली ट्रेड करत आहेत USच्या कालच्या इन्फ्लेशन आकड्यानंतर. त्यामुळे होप्स आहेत. जर US मार्केट पॉझिटिव्ह राहिलं तर आपण उद्या एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. पण हायर लेवलला FIची विक्री अपेक्षित आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण 24,700च्या वर सस्टेन होत नाही, फर्दर रिकव्हरी निफ्टीमध्ये येणार नाही असं वाटतं. 24,600च्या खाली आलं तर 24,500पर्यंत येऊ शकतं. तर या अनुषंगाने या टेक्निकल लेवलनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.